त्यामुळे असे 3 आपल्याला टप्पे सांगता येतील की ज्ञानदेव पूर्वकालीन वारी की तिथे पालखी नाहीये, तिथे समूहाने भजन आहे. नारायण महाराज देहूकरांपासून पालखीमध्ये पादुका ठेवून वाटचाल करायची आणि मग हैबर बाबांनी त्याला एखाद्या संचलनासारखं जे आज स्वरूप आहे, जे आज त्यामुळे आज आपल्या समोर हे तिसरा याचा अवतार आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे भागवत धर्माला अपेक्षित असणारा संत जो आहे तो एकट्याने तपश्चर्या करून वैकुंठाला जाण्याची इच्छा बाळगत नाही. तो सगळ्यांच्या उद्धारासाठी पृथ्वीलाच वैकुंठ बनवण्याचं त्याची धारणा आहे. ही जी सामूहिकता आहे हा वारीचा प्राण आहे. वारकरी पताका जी आहे ना ती मांजरपाट कावेमध्ये बुडवून तयार केलेली पताका असते. त्यामुळे ती भगवा ती शेड आहे, ती जी छटा आहे ती वेगळी आहे. त्या वारकरी पताका ही ह्याच पद्धतीने केली जाते की मांजरपाट आणायचं, ते कावेमध्ये बुडवायचं, वाळवायचं. ती खरी आमची मूळ पताका आहे. प्रत्येक दिंडीमध्ये दिवसभर कुठले अभंग म्हणायचे याच्या वेगवेगळ्या मालिका आहेत. ज्ञानदेव मुक्कामावर पोचल्यानंतर जिथे रात्रभर पादुका विराजमान असतात तो तंबू हा शितोळे सरकारांनी सेवा म्हणून दिलेला आहे. आणि हे जे 2 अश्व आहेत ते त्यांचे आहेत. प्रत्येक नवीन जन्म ही भगवंताच्या सेवेची आपल्याला संधी आहे. म्हणून जगणं हीच एक मोठी क्रीडा आहे. हे जे तत्वदर्शन आहे वारकरी संप्रदायाचं याचं दृश्य दर्शन वारीतलं म्हणजे रिंगण आहे. रात्रीच्या मुक्कामाला जेव्हा पालखी थांबते, सोहळा थांबतो, तिथे आमच्या ज्ञानदेवांच्या म्हणजे आनंदीला पालखी समोर पुन्हा संध्याकाळी कीर्तन असतं. आणि हे कीर्तन कुणी करायचं, कुठल्या दिंडीने करायचं याचे पूर्वापार ठरलेले संकेत आहेत. त्याची नोंद देवस्थानकडे असते आणि त्या दिंडीने तिथे ती कीर्तन केल्यानंतर त्या दिंडीची जो कीर्तनकार असतो तो येऊन सही करून जातो की माझी सेवा रुजू झाली. जाताना हा सगळा जो प्रवास आहे हा तिथीप्रमाणे ठरलेला असतो. त्यामुळे कधी कधी तिथीचा लय असेल तर एखाद दिवस कमी होतो, तिथीची वृद्धी असेल तर एखादा दिवस वाढतो. पण जाताना साधारणपणे 16-17 दिवसाचा जो प्रवास आहे तो येताना जवळपास निम्म्यात होतो. पण जे महाविष्णूंचे 10 अवतार भागवतामध्ये ते प्रख्यात आहेत तसं याचं रूप नाही आहे. याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही आहे. हा कुणाचंही पारिपत्य करण्यासाठी आलेला नाही. हा केवळ पुंडलिक रायाच्या भक्तीला भुलून आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, चर्चेस कारण की आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर जसं आपल्याला माहितीच आहे, पंढरीचा पांडुरंग हे आपल्या महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत आणि ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालख्याची वारी जेव्हा निघते हा सगळाच आपल्यासाठी एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण या वारीबद्दलच थोडी जास्त माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आज श्री अभयजी टिळक यांना आपल्या चॅनलवर बोलावलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर. तर अभयजींबद्दल सांगायचं झालं तर ते ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त राहिलेले आहेत. 2015 ते 2022 या काळामध्ये. त्याच्यानंतर 2018 ते 2022 या काळामध्ये तुकाराम महाराज अध्यासनाचे ते प्रमुखही राहिलेले आहेत. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की अभयजी हे एक अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ सुद्धा आहेत आणि एक भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी अशा संस्थेचे ते मानद संचालक सुद्धा आहेत. तर अभयजी, थोडंसं तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त जेव्हा राहिला होतात त्या काळाबद्दल थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. खरं सांगायचं तर आमच्या घरामध्ये वारीची परंपरा वगैरे नाही बरं का, अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो. फक्त मला अगदी लहानपणापासून या संपूर्ण संत परंपरा आणि याच्याबद्दल खूप आवड आहे. कशी आहे मला खरं कल्पना नाही. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाशी माझा आता जवळपास गेले 45 वर्षाचा अनुबंध आहे. आणि मग वारकरी कीर्तन, प्रवचन ह्या तऱ्हेने मी संप्रदायामध्ये सक्रिय आहे. आणि आनंद देवस्थानमध्ये माझी जी नियुक्ती झाली, कारण आनंद देवस्थानची जी घटना आहे त्या घटनेमध्ये नियुक्तीची अतिशय व्यवस्थित प्रक्रियाही दिलेली आहे. आणि त्यावेळची जी व्यवस्था होती त्याच्याप्रमाणे पुण्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हे विश्वस्तांची नियुक्ती करतात. त्यामुळे मी आपलं ते एक अर्ज केला होता आणि मी अगदी म्हणजे आपल्याशी बोलतोय म्हणून नाही, पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो
की ज्ञानदेव अतिशय कृपाळू असल्यामुळे त्यांनी मला सेवेची संधी दिली. म्हणजे माझी काही फार सेवा भक्ती वगैरे असं माझा अजिबात मी मानत नाही, पण ज्ञानदेव हे खरोखर नावाप्रमाणे माऊली आहेत. त्यामुळे त्यांनी मला ती संधी दिली आणि 2015 ते 2022 असा मी त्या काळामध्ये तिथे विश्वस्त माझी कारकीर्द होती. आणि खूप वेगळ्या पद्धतीने हे मला नीट समजावून घेता आलं. आणि वारकरी संप्रदाय हे हे काय रसायन आहे, हम्म. त्याचा आपल्या जगण्याच्या मूल्यव्यवस्थेशी किती घनिष्ठ संबंध आहे. आणि ह्या परंपरेने आमचं मराठीपण आजवर कसं जपलं आहे. मी जेव्हा मराठीपण म्हणतोय तेव्हा हा संकुचित प्रांतवाद नाही आहे. कारण इरावतीबाई कर्व्यांचं एक अतिशय सुंदर निरीक्षण आहे. इरावतीबाईंनी जेव्हा एक 60च्या दशकामध्ये एकदा पंढरपूरची वारी पायी केली होती, बर. त्यावेळी त्यांनी असं नमूद केलं आहे की वारीमध्ये मला एकदम जाणवलं की अरे आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो ते म्हणजे 1 मे 1960 या दिवशी अस्तित्वामध्ये आलेलं भूराजकीय एकक नाही आहे. हम्म. ज्या सगळ्या प्रांतामधनं लोक वारीला येतात तो सगळा महाराष्ट्र आहे. बरोबर. ही जी व्यापकता आहे हिचा मला खूप चांगलं जवळून दर्शन अत्यंत, त्यामुळे माझ्या त्या आठवणी अत्यंत मधुर आणि रम्य आहेत. मला वाटतं तुम्ही एक खूप चांगला मुद्दा मांडला, कारण बहुतांशी महाराष्ट्र हा ग्रामीण भागात राहतो आणि वारीमध्ये तुम्ही बघाल तर जास्त करून शेतकरी वर्ग हा वारीमध्ये सामील होतो. त्यामुळे हे एक अतिशय सुंदर असं ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे. आता आपण थोडं आजच्या विषयाकडे वळूया. वारी तशी म्हणजे आपण पुण्यात राहणारी लोक, आपण जनरली जुलै महिना आला, ऑगस्ट महिना आला की वारीचे वेध लागतात. हो. पण ही वारी कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, त्याचा लिखित स्वरूपात इतिहास वगैरे याच्याबद्दल थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. वारीचा लिखित स्वरूपामधला इतिहास अगदी अलीकडे म्हणजे त्याला 10 वर्ष झाली. तुकोबारायांचे जे वंशज आहेत डॉक्टर सदानंद मोरे, त्यांनी एक छोटं दस्तऐवज हा वारीची परंपरा असा प्रसिद्ध केलेला आहे. देवस्थानने तो केलेला आहे. हा साधारणपणे आपल्याला ज्याला आपण दस्तऐवजीकरण झालेला म्हणतो पूर्ववृत्तांत, तो 1685 पासून पुढे आहे. अच्छा. कारण 1685 हे जे वर्ष आहे, तुकोबारायांचे तिसरे चिरंजीव जे होते नारायण महाराज, आज आमच्या वारीचं जे दृश्य आहे किंवा जे स्वरूप आहे की रथ आहे, रथामध्ये पालखी आहे, पालखीमध्ये पादुका आहेत. म्हणजे त्या देहून तुकोबारायांच्या येतात, आळंदीहून ज्ञानदेवांच्या येतात. आणि आज तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संतांच्या जवळपास 150 पालख्या या आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरामध्ये येतात. म्हणजे संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून त्यांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाकडे संतांचे अभंग म्हणत समूहाने वाटचाल करायची, हा जो वारीचा आजचा पॅटर्न आहे किंवा स्वरूप आहे, हे 1685 पासूनचं आहे. पण एक आपण निश्चित समजू शकतो, कारण ज्ञानदेवांच्या अभंगांमध्ये तसे निर्देश सापडतात. आणि नामदेवरायांनी ज्ञानदेवांचं जे चरित्र लिहिलेलं आहे गाथेमध्ये अभंगमय, त्याच्यामध्ये ज्ञानदेवांच्या आजोबासुद्धा पंढरीचे वारकरी होते असा निर्वाळ आहे. याचा अर्थ समूहाने भजन करत पायी विठ्ठलाला जाणं भेटायला हा बहुतेक 10व्या 11व्या शतकापासून हा आराधना प्रकार विद्यमान असावा. त्याला आजचं जे स्वरूप आहे की पादुका बरोबर घेऊन जायचं, हे नारायण महाराजांनी केलं. आणि ही साधारण 1685च्या सुमाराची घटना आहे. म्हणजे 1685 पासून हा प्रघात सुरू झाला. आणि त्याच्यातही एक रम्य भाग असा आहे की नारायण महाराजांनी सुरुवात अशी केली की ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूमध्ये तुकोबारायांच्या पादुका विधिवत पूजा करून पालखीमध्ये ठेवायच्या. ती पालखी घेऊन आळंदीला जायचं. ज्येष्ठ वद्य अष्टमीला तिथे आळंदीमध्ये विधिवत पूजा ज्ञानदेवांच्या करून ज्ञानदेवांच्या पादुका त्याच पालखीमध्ये ठेवायच्या आणि दोन्ही पादुका एका पालखीमध्ये ठेवून पंढरपूरला पायी जायचं. हा प्रघात जवळपास 1832 सालापर्यंत चालू होता. आणि 1832 सालानंतर मग ग्वाल्हेरकर शिंद्यांचे जे सरदार होते हेबत बाबा आरफळकर, म्हणजे त्यांचं खरं मूळ आडनाव पवार, पण सातारजवळच्या आरफळ गावचे ते म्हणून त्यांना आरफळकर असं उपनाम होतं. त्यांनी ज्ञानदेवांचा 1832 पासून आळंदीमधनं जो सोहळा निघतो तो तिथून त्याची सुरुवात झाली हैबर बाबांपासून. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज या संपूर्ण आमच्या दिंडीला किंवा दिंड्यांचा जो समूह आहे वारी, त्याला एक जे लष्करी शिस्तीचं जे स्वरूप आहे, म्हणजे कर्णा वाजला की वाटचाल सुरू होते, नंतर दिंडीची रचना, दिंडीचं वेळापत्रक,
ही जी सगळी एक लष्करी शिस्त आहे, म्हणजे जणू काही एक लष्करी तुकडी बाहेर पडली आहे. बरोबर. हे स्वरूप हे प्रामुख्याने हैदरबाबांनी दिलं, कारण हैदरबाबा हे लष्करी पेशामधले होते. त्यामुळे असे 3 आपल्याला टप्पे सांगता येतील की ज्ञानदेव पूर्वकालीन वारी, की तिथे पालखी नाही आहे, तिथे समूहाने भजन आहे. नारायण महाराज देहूकरांपासून पालखीमध्ये पादुका ठेवून वाटचाल करायची, आणि मग हैदरबाबांनी त्याला एखाद्या संचलनासारखं जे आज स्वरूप आहे, जे आज हां, त्यामुळे आज आपल्या समोर हे तिसरा याचा अवतार आहे असं म्हणता येईल आपल्याला. बर. आता सर एक प्रश्न असा आहे ज्याची खूप उत्सुकता असते सर्वांनाच. जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानदेव महाराजांची पालखी जेव्हा उठते तेव्हा एक कळस तिथला हलतो असं एक एक अशी भावना आहे, किंवा बरेचसे व्हिडिओही आपण बघतो. तर ह्याच्या मागे काय काय म्हणू शकतो, रहस्य काय आहे याच्या मागे? ते रहस्य म्हटलं तर खूप गोड आहे. हो, गोड अशा करता आहे की ज्ञानदेवांची जी परंपरा आहे ती नाथ संप्रदायाची आहे. म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये गुरुपरंपरेचे म्हणून जे अभंग आहेत त्याच्यामध्ये निवृत्तीनाथांचा एक अभंग आहे, आणि त्याची सुरुवात अशी आहे: आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. म्हणजे हे जे हा जो शैव संप्रदाय आहे, हो, याचा किंवा नाथ संप्रदाय याचा उगम भगवान शंकरांपासून आहे. आणि संपूर्ण म्हणजे आमचं आळंदी, शेजारचं चाकण, तळेगाव इथपासून भीमाशंकरपर्यंत, म्हणजे काही अंशात पुणं पण आपल्याला घेता येईल, कारण पुण्यामध्ये पुण्येश्वर, नागेश्वर हे या दोन देवतांचा उल्लेख नामदेवरायांच्या अभंगामध्ये आहे. हे सगळं क्षेत्र जे आहे, विशेषतः आळंदीची पंचक्रोशी, हे पूर्वापार शिवोपासनेमधलं आहे. म्हणजे नाथांनी, एकनाथ महाराजांनी आळंदीचं जे वर्णन केलं आहे त्याच्यात नाथांनी फार गोड शब्द वापरला आहे: शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, असं ज्ञानदेवांनी वर्णन केलं आहे. त्या आळंदीचं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर, त्यामुळे ज्ञानदेवांनी समाधीसाठी सिद्धेश्वराच्या निकट स्थान निवडावं, कारण ज्ञानदेवांच्या समाधीचे जे अभंग नामदेवरायांनी रचलेले आहेत त्याच्यामुळे नामदेवरायांचा निर्वाळ असा आहे की आळंदीच्या परिसरात ज्ञानदेव पूर्वकालीन जवळपास 108 नाथ सांप्रदायिक साधूंच्या समाध्या आहेत. अष्टोत्तर शेवेळा साधली समाधी, ऐसे हे अनादी स्थान असे, असा नामदेवांनी उल्लेख केला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांनी ते स्थळ समाधीसाठी निवडलं, म्हणून तिथे अखंड ज्ञानदेव आहेत. मग ती संजीवन समाधी असल्यामुळे आजही आपली धारणा अशी आहे की ज्ञानदेव तिथे आजही विराजमान आहेत समाधीमध्ये. कारण तसाही उल्लेख ज्ञानदेवांच्या एका अभंगामध्ये आहे. ज्ञानदेवांचा एक जो अभंग आहे त्याच्यात ज्ञानदेव असं म्हणतात की ज्ञानदेवे मागितले दान, समाधी वैसला निर्वाण, कथा कीर्तन करतो. त्यामुळे तिथे अखंड ज्ञानदेव विराजमान आहेत. आता आषाढी यात्रेच्या निमित्ताने जवळपास ज्येष्ठ वद्य अष्टमीपासून पालखी जेव्हा परत येते, म्हणजे ती येते आषाढ वद्य एकादशीला देव परत येतात. त्यामुळे तिथपर्यंत जणू तो एका अर्थाने वियोग आहे. म्हणजे ते जे निकट साहचर्य आहे ते आता आपल्याला मिळणार नाही. चैतन्य रूपाने ज्ञानदेव आहेतच, याचा कुठेतरी थोडा नाही वाटतं तरी एक अंतराय त्या सिद्धेश्वरांना जाणवतो. आणि म्हणून एका अर्थाने आता प्रयाणाची परवानगी आणि कुठेतरी आता भेट होणार नाही याची हुरहुर, हे दोन्ही त्या कळसाच्या माध्यमातून प्रतिबिंबित होतं, असं आमच्या वारकऱ्यांची धारणा आहे. खूप सुंदर वर्णन केलं तुम्ही. आता जेव्हा वारी तिकडनं पालख्या जेव्हा बाहेर पडतात पुण्याच्या दिशेने, तेव्हा आपण बघतो की एक खूप सिस्टमॅटिक स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येक दिंडी चा एक पर्टिक्युलर म्हणू शकतो रचना आहे, आणि तशीच रचना मागच्या दिंडीची. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे दिंड्यांचं जे मॅनेजमेंट जे सगळं होतं ते कसं होतं? म्हणजे प्रत्येक पालखीला काही एक पर्टिक्युलर नंबर ऑफ दिंड्या असं काही ॲलोकेशन केलेलं असतं का? नाही, ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण बघूया, जे वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे की हे सगळं स्वयंस्फूर्तपणे होतं. म्हणजे याला एक रचना निश्चित आहे. कारण आता आळंदी देवस्थान असेल किंवा देहू देवस्थान असेल, ज्याला आम्ही हा संपूर्ण आषाढी पायवारीचा सोहळा म्हणतो, हा स्वरूपतः गतिमान अशा समूह भक्तीचं हे दर्शन आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायाने जी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेली आहे
त्या भागवत धर्माने प्रतिपादन केलेली जी भक्ती आहे ती स्वरूपतः समूळ भक्ती आहे. म्हणजे तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात की तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. किंवा ज्ञानदेवांची 9व्या अध्यायामध्ये ओवी अशी आहे की काही एखादेनं वैकुंठा जावे तव तीही वैकुंठची हे केले आघवे. म्हणजे भागवत धर्माला अपेक्षित असणारा संत जो आहे तो एकट्याने तपश्चर्या करून वैकुंठाला जाण्याची इच्छा बाळगत नाही. तो सगळ्यांच्या उद्धारासाठी पृथ्वीलाच वैकुंठ बनवण्याचं त्याची धारणा आहे. ही जी सामूहिकता आहे हा वारीचा प्राण आहे. त्यामुळे ज्याला आम्ही पालखी सोहळा म्हणतो हा स्वरूपतः अनेक दिंड्यांचा समूह आहे. आता ह्या दिंड्या वाढत आलेल्या आहेत. म्हणजे आज आपण समजा ज्ञानदेवांचा सोहळा बघितला तर ज्ञानदेवांचा जो रथ आहे त्या रथाच्या पुढे 27 दिंड्या आहेत आणि रथाच्या पुढे अगदी पक्का नंबर ज्यांना दिला आहे या सगळ्या दिंड्यांची देवस्थानकडे नोंद असते. हां, म्हणजे त्याच्या देवस्थानचं नियंत्रण मी नाही म्हणणार पण देवस्थानकडे नोंद असते. आणि अशा आणखी म्हणजे 250 पक्क्या नंबराच्या आणि आणखी पक्का नंबर मिळण्याच्या प्रतीक्षेत आणखी 100 सव्वाशे दिंड्या असा हा सगळा सोहळा आहे. म्हणजे पुढे नगारा आहे, नगाऱ्याच्या मागे अश्व आहेत, अश्वांच्या मागे दिंड्या, 27 दिंड्यांच्या मागे रथ आणि रथाच्या मागे जवळपास 400 दिंड्या असा हा संपूर्ण एक सोहळा आहे. त्यामुळे ज्याला आम्ही पालखी म्हणतो किंवा वारी म्हणतो हा स्वरूपतः दिंड्यांचा मेळा आहे. आणि ह्या दिंड्या सुद्धा ज्या आहेत या दिंडीला सुद्धा दिंडी या शब्दाला पुन्हा एक अर्थ आहे विशिष्ट. दिंडी हा समूह आहे पण त्या समूहाची सुद्धा एक अंतर्गत लय आणि अंतर्गत रचना आहे. म्हणजे आपण समजा जर वारी बघायला उभं राहिलो तर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा दिंडी पुढे जात असते तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 4 घटक आहेत. काही वारकरी खांद्यावर पताका घेतलेले आहेत, टाळकरी आहेत, पखवाज आहे, विणेकरी आहे आणि महिला आहेत. हा क्रम ठरलेला आहे. म्हणजे पुढे पताकाधारी वारकरी चालतात, त्यांच्या मागे 4-4च्या ओलीमध्ये टाळकरी चालतात. त्याला टाळांना म्हणजे भजनाला जो तालाचा आधार आहे तो पखवाज असतो. या सगळ्याच्या मागे शेवटी वेणेकरी असतो आणि वेणेकऱ्याच्या मागे त्या दिंडीतल्या महिला चालतात. हे सगळं युनिट म्हणजे दिंडी आहे आणि ह्याच्यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. म्हणजे हा विणेकरी जो आहे ना हा त्या दिंडीचं संपूर्ण जे भजनाचं व्यवस्थापन आहे ते विणेकऱ्याकडे आहे. म्हणजे कुठला अभंग कुणी म्हणायचा, कुठल्या क्रमाने म्हणायचा, त्याच्यानंतर अभंग समजा एखादा चुकला तर तो सुधारून घेणं, ही सगळी जे नियंत्रण आहे ते विणेकऱ्याकडे आहे. आणि फक्त मी एकच हे धरतो की ह्याला सुद्धा एक अर्थ आहे. काय झालं आहे, हा जो आमचा वारकऱ्यांचा भगवा रंग आहे, मी थोडं म्हणजे हे फक्त खुलासा करतो बरं का, की हा जो भगवा रंग आहे हा राजकीय पक्ष आज ज्या पद्धतीचा भगवा रंग वापरतात त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे मी वेगळा केवळ लक्षार्थानं नाही म्हणत आहे. वारकरी पताका जी आहे ना ती मांजरपाट कावेमध्ये बुडवून तयार केलेली पताका असते. त्यामुळे ती भगवा ती शेड आहे, ती जी छटा आहे ती वेगळी आहे. त्या वारकरी पताका ही ह्याच पद्धतीने केली जाते की मांजरपाट आणायचं, ते कावेमध्ये बुडवायचं, वाळवायचं, ती खरी आमची मूळ पताका आहे. आणि हा भगवा रंग हा आमच्या परंपरेमध्ये त्यागाचा आणि विवेकाचा सूचक आहे. त्यामुळे ही जी दिंडी चालली आहे ह्या दिंडीचं सूचन काय आहे तर एकूण समाज व्यवहारामध्ये त्याग आणि विवेक या 2 मूल्यांचं प्रतिष्ठापना करण्यासाठी सक्रिय बनलेली ही भगवत भक्तांची दिंडी आहे. हे सुरुवातीला कळावं म्हणून आमचे पताकाधारी सुरुवातीला असतात. अच्छा, ओके. आता आपल्या बोलण्यात असं आलं की विणेकरी हे एक सूत्रसंचालन किंवा कुठले अभंग म्हणायचे, तर हे अभंगसुद्धा ठरलेले असतात का की सुरुवातीला काही विशिष्ट अभंग, मग एक मध्यावर आली की वेगळे आणि शेवटास आली की वेगळे, असं काही ह्यांच्यामध्ये काही ठरलेलं असतं? हो, हे सगळे संकेत आहेत. आणि प्रत्येक दिंडीमध्ये दिवसभर कुठले अभंग म्हणायचे याच्या वेगवेगळ्या मालिका आहेत. म्हणजे सुरुवात आता मी जी बघितलेली आहे, म्हणजे जेव्हा मला ह्याचा परिचय झाला त्यावेळी हैबतराव बाबांची एक मालिका आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक एक मालिकामध्ये साधारणपणे 8 ते 10 अभंग असतात. अशा त्यांच्या 10 मालिका आहेत.
आणि मग साधारणपणे पहिला जय जय रामकृष्ण हरी हे भजन एकदा दिंडीतनं सुरू झालं, वाटचाल झाल्यानंतर, की पहिल्याने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी हा रूपाचा अभंग होतो आणि मग त्या मालिका म्हटल्या जातात. त्याच्यानंतर साधारणपणे एक संकेत असा आहे की सकाळी या 10 मालिका झाल्यानंतर मग काकड्याचे आणि भोपाळीचे अभंग होतात, कारण सकाळची वेळ असते. हे साधारणपणे म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत मध्यान्नापर्यंत हे अभंग संपतात, कारण सकाळी साधारण 6-6:30ला वाटचाल सुरू होते. साधारण एक संकेत असा आहे की एक 3 ते 4 किलोमीटर झालं किंवा 5 किलोमीटर आपण म्हणूया की थोडा विसावा असतो, कारण एवढा सगळा समूह चालू असतो. त्यामुळे सकाळी एक विसावा असतो साधारण एक 15 ते 20 मिनिटाचा. मग वाटचाल सुरू होते साधारणपणे 11:30-12च्या सुमाराला. दुपारी मध्यान्ह मी तिथे देवाला नैवेद्य पण होतो, दिंड्यांची पण जेवणं होतात आणि पुन्हा मग 2-2:30ला पुढची वाटचाल सुरू होते. मग 4-4:30ला पुन्हा एक छोटा विसावा असतो आणि मग 6-6:30पर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोचते. या प्रत्येक टप्प्याचे अभंग ठरलेले आहेत. अच्छा. आणि साधारणपणे आता आमच्या हरिपाठामध्ये नांदेवांच्याकडे परिपाठ असा आहे की दुपारी एक साधारण 3-3:30च्या आसपास हरिपाठाला सुरुवात होते, कारण ज्ञानदेवांचा जो हरिपाठ आहे त्याचे त्या हरिपाठाचे 27 अभंग, त्याच्यानंतर गुरुपरंपरेचे अभंग, हा साधारणपणे दुपारच्या जेवणानंतर मुक्कामाच्या आधी हरिपाठ घेतला जातो. आणि मधल्या वेळामध्ये मग मग अनेक अभंग वेगवेगळे जे आहेत, मग त्याच्यामध्ये पंढरी महिमा वर्णन करणारे अभंग आहेत, संत महिमा वर्णन करणारे अभंग आहेत, नाम महिमा वर्णन करणारे अभंग आहेत, गवळणी आहेत. तुकोबांच्या अभंगांच्यामध्ये नाट नावाचा एक अभंग प्रकार आहे, अतिशय तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे वेगवेगळे अभंग मग म्हटले जातात. आणि साधारणपणे मुक्काम जवळ आला की त्याला मी उतरणीचे अभंग म्हणतो. ते असे की 8-10 अभंग आहेत ते म्हणून मग शेवटी मुक्कामावर पोचल्यानंतर समाजारती होते. त्यामुळे हा क्रम सुद्धा ठरलेला आहे. ओके. आणि त्याच्यामागे एक ते म्हणजे दिवसाचा कुठला वेळ आहे हे बघून काकड आरती सगळी सकाळी होते. ओके. पालख्या जेव्हा मार्गस्थ होतात आणि पादुकांचे काही उपचार आपण बघतो की मंदिरामध्ये काही पूजा किंवा काही अभिषेक असे वेगवेगळे प्रकारचे उपचार मंदिरात जेव्हा पादुका असतात तेव्हा होतात. तसे ह्या प्रवासामध्येही तसे काही हो होतात. हो, म्हणजे आता मी आळंदी आणि देहूचं मी बघितलं आहे म्हणून मी हे आपल्याला निश्चित सांगू शकतो की प्रस्थान ज्यावेळी होतं मंदिरातनं दोन्हीकडं देहू किंवा आळंदी, त्याच्या आधी सकाळपासून देवाचे नित्याचे उपचार चालू असतात. मग दुपारी नैवेद्य होतो. नैवेद्यानंतर सगळं मंदिर हे स्वच्छ साफ केलं जातं. त्याच्यानंतर मग हळूहळू ज्या दिंड्या प्रस्थानसाठी वारकरी येतात मंदिरामध्ये त्यांचा प्रवेश सुरू होतो. आळंदीला आमच्या म्हणजे प्रथा अशी आहे की रथापुढे 27 दिंड्या आहेत आणि रथाच्या मागच्या 20 दिंड्या, अशा 47 दिंड्यांचे वारकरी मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन त्यांची भजनं सुरू होतात. आतमध्ये यांची पादुकांची विधिवत पूजा होते. नंतर ज्या हैबतराव बाबांनी हा सोहळाचे आजची प्रथा सुरू केली त्या हैबतराव बाबांच्या वतीने ज्ञानदेवांची तिथे पूजा होते. त्याच्यानंतर मग जे सगळे परंपरागत मानकरी आहेत त्यांना त्यांच्या सेवेचं एका अर्थाने द्योतक म्हणून श्रीफळ भेटवलं जातं आणि मग पादुका ह्या विश्वस्त पालखीमध्ये आणून ठेवतात. मग त्यावेळी तिथे हैबरबाबांच्या वतीने आणि देवस्थानच्या वतीने सगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्याच्या विणेकऱ्यांना नारळ म्हणजे श्रीफळ प्रसाद म्हणून भेटवला जातो आणि मग पालखी मंदिराच्या बाहेर पडते आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या प्राकाराबाहेर पडते. आता वैशिष्ट्य असं आहे की ही जी पूजा असते ह्या पूजा दिवसातनं 2 वेळा पादुकांवरती विधिवत होतात. म्हणजे देवाचा जो तंबू असतो तंबूमध्ये तर पहाटे ही, कारण ज्याला पहाटे संपूर्णपणे षोडशोपचार पूजा पवमान सूक्ताच्या पठणासह म्हणजे आधी जलाभिषेक, दुधाचा अभिषेक हे सगळं करून जवळपास 1.5-2 तास त्या पूजेला लागतात. ती सगळी पूजा अतिशय व्यवस्थित सकाळी पालखी निघायच्या आधी होते. संध्याकाळी मुक्कामावर पोचल्यानंतर षोडशोपचार नाही पण पंचोपचार पूजा होते. त्यामुळे जसे देवळामध्ये विधी होतात तसेच वारीमध्ये पण होतात. आणि मला इथे एक भाग अत्यंत आवर्जून असा सांगायला म्हणजे आवडेल सांगायला की हा जो वारकरी संप्रदाय आमचा हा समन्वयाचं द्योतन करतो. म्हणजे जसं आमच्या विठ्ठलामध्ये विठ्ठल आणि शंकर किंवा शैव आणि वैष्णव यांचा संघ म्हणजे विठ्ठल आहे, तसं ही पूजा चालू असताना एकीकडे संस्कृत मंत्राचे सगळे उपचार चालू असतात, पुरोहित देवस्थानचे जे असतात ते करत असतात आणि त्याचवेळी तंबूमध्ये
कडेला उभं राहून वारकऱ्यांचे अभंग चालू असतात. त्यामुळे अभंग पूजा आणि मंत्रपूजा असा दोन्हीचा संगम त्या पूजेमध्ये होतो. बहुतेक ठिकाणी आता हा परिपाठ आहे. तर आता एक प्रश्न असा आहे की आपण बघतो की पुण्यात जेव्हा पालख्या येतात तेव्हा तुकोबारायांची पालखी ही आकुर्डी मार्गाने येते, ज्ञानेश्वर महाराजांची अर्थात आळंदीहून येते. पुण्यात त्यांचे मुक्काम जिथे ठरलेल्या ठिकाणी होतात आणि परत दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे जे काय मार्ग ठरलेले आहेत, तर हे मार्गसुद्धा पूर्वापारपासून चालत आलेले आहेत. ह्यांच्या मागे काही लॉजिक किंवा काही कारण आहेत का? एक आहे की हे जे मार्ग आहेत हे पूर्वापार ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये काही काळाच्या याच्यात थोडेफार म्हणजे आता काही काळ समजा मी उदाहरण जे मला माहिती आहे आळंदीच्या बाबतीमध्ये की जोपर्यंत निरेवरती पूल नव्हता तोपर्यंत काही काळ म्हणजे आता ही खूप जुनी गोष्ट आहे, पालखी सोहळा शिरवळ मार्गे जात असते. पण आता त्यामुळे असे छोटे छोटे बदल झालेत. पण हा जो एक जी पठडी आहे की ज्ञानदेवांची पुणे, सासवड, जेजुरी, तरडगाव, लोणंद आणि तुकोबारायांची पुणे, लोणी, काळभोर, यवत, बारामती हा जो मार्ग आहे हा पूर्वापारचा आहे. आता याच्यात काय म्हणजे माझं याच्याबद्दलचं आकलन असं आहे की मगाशी बोलण्याच्या ओघात मी जे म्हटलं की ही वारी ही चलभक्ती आहे, ही स्थिर भक्ती नाही आहे. म्हणजे गतिमानता हा या उपासना प्रकाराचा गाभा आहे. आणि कुठेतरी याचं सूचन ज्ञानदेवांच्या पसायदानामध्ये आहे. म्हणजे ज्ञानदेव जेव्हा म्हणतात ना की या पृथ्वीतळावरती जे खळांची व्यंकटी सांडो, की प्रत्येक माणसाच्या बुद्धीला जडलेलं जे खलत्व आहे ज्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या ज्याला आपण नकारात्मक भावभावना म्हणतो त्याने आपला लोकव्यवहार व्यापून जातो, ते जर खलत्व दूर व्हायचं असेल तर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही सतत भेटत राहिली पाहिजे. ज्ञानदेवांचे शब्द जे आहेत की वर्षात सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आणि हे ईश्वरनिष्ठ पुन्हा एकटे दुकटे असता कामा नयेत. म्हणून पसायदानामध्ये जी सगळी विशेषणं आहेत ती समूहवाचक आहेत. मांदियाळी, चला कल्पतरूंचे आरव म्हणजे बाग, हे चल असले पाहिजेत. कारण वेगवेगळ्या ठिकाणी यांनी फिरून त्या त्या ठिकाणची जी एक पूर्वीची भक्ती किंवा उपासना परंपरा आहे तिला अमृतत्व प्रदान करत विठ्ठलाकडे जायचं. त्यामुळे हा त्याच्या मागचा एक भाव निश्चित असला पाहिजे. कारण याचं एक सूचन ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमधल्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला घडतं. म्हणजे ज्ञानदेव असं म्हणतात की का फेडीत पापताप पोखीत तीरींचे पादप, पादप म्हणजे वृक्ष, समुद्रा मिळे आप गंगेचे जैसे, जगाचे आंध फेडतू की श्रियेची रावळे उघडितू, रिघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. म्हणजे ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळते पण जाताना अनेक ठिकाणच्या वृक्षराजीला जीवनदान देत जाते, किंवा सकाळी सूर्य बाहेर पडतो आणि सगळ्या जगामधला काळोख हा दूर करत अखंड भ्रमण करतो, तशी ईश्वरनिष्ठांची भक्ती असली पाहिजे. त्यामुळे ती वेगवेगळ्या मार्गाने जाणं. आणि आता तर मी म्हटल्याप्रमाणे जवळपास 150 पालखी सोहळे हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येतात. त्यामुळे ही मला असं त्याच्या मागची भावना आहे की ठिकठिकाणचं जे काही संचित आहे, भक्ती संचित किंवा उपासना संचित, त्याला स्पर्श करत पुढे जायचं. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की महाराष्ट्राची संत परंपरा ही हे सांगते की आपण एकटे न जाता सगळ्या समुदायाला घेऊन आणि ह्या जनमानसामध्ये भक्तिभावाची रुजवण करत विठ्ठलाच्या दिशेने अगदी खरं आहे. हो, ह्याच्या मागचा गाभा आहे तसा. बरोबर. तर सर आता एक असं एक मोह आवरत नाही मला विचारायला की जो माऊलींचा अश्व हा ॲक्च्युली आधी थोडा मी घेणार होते प्रश्न. जेव्हा वारीचं प्रस्थान होतं तेव्हा त्यांचा अश्वही बरोबर असतो आणि तो असा समज आहे की माऊली प्रत्यक्ष त्याच्यावर विराजमान असतात. तर ह्याच्या मागे काय कथा आहे किंवा काय ह्याच्या मागे गोष्ट? हा सुद्धा ना एक संकेत आहे आणि त्याच्या मागे थोडा इतिहास पण आहे. संकेत असा आहे की आपण जर ज्ञानोबारांचा रथ बघितला तर त्या रथावर अक्षर लिहिलेली आहेत आणि ती अक्षर अशी आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. म्हणजे ज्ञानदेव हे कैवल्य म्हणजे मोक्ष, तर मोक्षरूपी साम्राज्याचे हे चक्रवर्ती सम्राट आहेत. तुकोबारायांना सुद्धा आम्ही जगद्गुरू म्हणतो. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा.
म्हणजे हे मोक्षपुरीचे सम्राट आहेत, राजे आहेत आणि हे बाहेर निघाले. त्यामुळे ही एका अर्थाने राजस्वारी आहे आणि अश्व हे आपल्या परंपरेमध्ये राजवैभवाचं प्रतीक आहे. त्यामुळे तो एक त्याच्यामागे अर्थ निश्चित आहे. दुसरं आपण जे म्हटलं की हैबतराव बाबा हे जे होते आमचे, हे मुळामध्ये सरदार होते ग्वाल्हेरकर शिंदे यांच्याकडे. त्यामुळे लष्करी पेशातले अत्यंत म्हणजे लढवय्ये सरदार होते. त्यामुळे आमच्या वारकरी संप्रदायाची जी भक्ती आहे ना, त्याच्यामध्ये भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा संगम आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा ही पालखीची प्रथा 1832 सालापासून सुरू केली, तेव्हा एक असा म्हणजे माझी धारणा आहे की त्यावेळचा सगळा प्रवास पायी, बरं तो आपण जर बघितलं तर तो सगळा काळ हा राजकीयदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा अस्थिरतेचा काळ आहे. कारण 1818 पेशवाई आमची बुडली आणि ब्रिटिश अंमल इथे प्रस्थापित व्हायला लागला. त्या मधल्या काळामध्ये जी सगळी इथे एक अस्ताव्यस्तता, अस्थिरता समाजामध्ये होती, तिचा उपसर्ग, कारण ही जवळपास 18 दिवस वारी आहे, ह्या सोहळ्याला लागू नये म्हणून हैबतराव बाबा आमच्या सांगलीजवळ किंवा जयसिंगपूरजवळ जे अंकली म्हणून गाव आहे, त्या अंकलीचे जे सरकार, शितोळे सरकार, त्यावेळी ते उर्जित सिंह शितोळे सरकार म्हणून त्यावेळेचे जे होते अधिपती, त्यांच्याकडे हैबतराव बाबा गेले आणि त्यांनी हा जो लवाजमा आहे, म्हणजे मुख्य देवाचा आज जो मुख्य तंबू आहे, म्हणजे ज्ञानदेव मुक्कामावर पोचल्यानंतर जिथे रात्रभर पादुका विराजमान असतात, तो तंबू हा शितोळे सरकारांनी सेवा म्हणून दिलेला आहे. आणि हे जे 2 अश्व आहेत ते त्यांचे आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आपण बघा 2 अश्व जे आहेत त्याच्यात एका अश्वावर कोणी स्वार नाही आहे आणि त्याच्या कपाळावर ज्ञानदेवांची प्रतिमा असणारा पत्र आहे, म्हणजे छबी आहे. धारणा अशी आहे की तो ज्ञानदेवांचा अश्व आहे आणि त्याच्या मागे दुसऱ्या अश्वावरती जरी पटका घेऊन स्वार आहे. आता जरी पटका हे आमची मराठा साम्राज्याची निशाणी आहे आणि हा जरी पटका पेशव्यांकडनं शितोळ्यांना मिळालेला आहे, त्यामुळे ते राजचिन्ह आहे. त्यामुळे हे दोन्ही घोडे जे आहेत ते दोन्ही घोडे या दोन्हीचं सूचन करतात की यातला जो एक शिपाईगिरीचा जो भाग आहे किंवा भक्ती आणि शक्तीचा जो संगम आहे तो, आणि दुसरं ही कैवल्य साम्राज्य चक्रवर्तींची दिंडी आहे, त्यामुळे ते राजवैभव आहे. या दोन्हीचं सूचन ते अश्व घडवतात आपल्याला. ओके, आता आपण अश्वांच्याच विषयावर बोलतोय. ते जे रिंगण होतं पुढे जाऊन, आपण म्हणतो की एक गोल रिंगण किंवा एक उभं रिंगण, आडवं रिंगण, तर ह्याच्या मागे काय भावना आहे? याच्या मागे ना सुद्धा माझ्या आकलनाप्रमाणे ना त्याला 2 अंग येतात. एक अंग तत्वज्ञानात्मक आहे आणि दुसरं अंग निखळ क्रीडेचं आहे. आता ही क्रीडा हा सुद्धा जो शब्द आहे ना, हा सुद्धा मी तुकोबांनी हा शब्द वापरलेला आहे. तुकोबांचा एक अभंग असा आहे, जीवाशिवाचे भातुके, भातुके म्हणजे खेळ किंवा उपहार, केले क्रीडा या कौतुके, कैची येथे लोके हा आभासा अनित्य. पुढचे 2 चरण आपण सोडून देऊया. ज्ञानदेवांची म्हणजे तुकोबा असं म्हणतात की अहो हा संपूर्ण जगाचा पसारा म्हणजे जीवाशिवाने मांडलेला आपल्या भाषेमध्ये भातुकलीचा खेळ आहे. म्हणजे इथे हे रिंगण हा जो क्रीडा प्रकार आहे हा निखळ आनंदाचा आहे आणि तो मुक्त आनंद आहे. म्हणजे तुकोबा जेव्हा म्हणतात की नाचती प्रेम कल्लोळी, नाचती आनंद कल्लोळी, हा नाचत जाऊ त्याच्या किंवा गावत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, असं तुकोबा जे म्हणतात. हा क्रीडा का आहे? कारण वारकरी तत्वदर्शनाप्रमाणे हे संपूर्ण जग ही त्या भगवंताची क्रीडा आहे. त्यामुळे इथे जन्म घेणं पुन्हा हे वारकऱ्याला संकट वाटत नाही. हा फार सूक्ष्म गाभा आहे बरं का वारकरी दर्शनाचा. आपल्या बाकी ठिकाणी आमच्या परंपरेमध्ये मोक्ष पाहिजे माणसाला, कारण मोक्ष हे अंतिम ध्येय आहे. आमच्या चतुर्विध पुरुषार्थांमध्ये सुद्धा धर्म, अर्थ, काम आणि सर्वश्रेष्ठ 4था पुरुषार्थ मोक्ष. मोक्षाचं आकर्षण भागवत धर्माला आणि वारकऱ्यांना नाही आहे, कारण जन्म घेणं ही शिक्षा आहे असं वारकरी मानत नाही. तुकोबा तर असं म्हणतात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणो लाता, तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. प्रत्येक नवीन जन्म ही भगवंताच्या सेवेची आपल्याला संधी आहे. म्हणून जगणं हीच एक मोठी क्रीडा आहे. हे जे तत्वदर्शन आहे वारकरी संप्रदायाचं, याचं दृश्य दर्शन वारीतलं म्हणजे रिंगण आहे. कारण जवळपास आता आमच्या ज्ञानोबांच्याकडे 2 उभी रिंगणं आहेत आणि 3 गोल रिंगणं आहेत. याचा साधा अर्थ असा आहे
की आपण म्हटल्याप्रमाणे रथाच्या पुढे आणि रथाच्या मागे दिंड्या आहेत. आता जेव्हा उभं रिंगण असतं तेव्हा काही नाही, रस्त्यामध्ये ते ठरलेली आमची जी ठिकाणं आहेत तिथे जशी नदी दुभंगते तसे वारकरी असे दोन्ही बाजूला रांग करून उभे राहतात आणि पुढे जे अश्व आहेत ते अश्व तिथून रथाकडे धावत येतात. रथाला वळसा घालतात आणि मग मागे कुठपर्यंत तो अश्व धावेल त्याच्यावरती निर्भर असतं. तिथून ते अश्व पुन्हा परत फिरतात, ते पालखीपाशी येतात. रथामध्ये त्यांना पादुकांचं दर्शन घेतात, त्यांना प्रसाद दिला जातो आणि अश्व पुन्हा पुढे जातात. हे उभं रिंगण आहे. वाटोळ्या रिंगणामध्ये, गोल रिंगणामध्ये मध्ये पालखी असते, त्याच्याभोवती टाळकरी असतात. बाहेरच्या बाजूला पखवाजवाले, पखवाजाच्या मागे सगळ्या पताकाधारे आणि मधली जी मोकळी जागा असते त्याच्यामध्ये तो अश्व प्रदक्षिणा घालतो. हा आणि त्याच्यानंतर म्हणजे हे धावून अश्व एकदा जागेवरती जाऊन उभा राहिला की मग ती जी रिंगणाची मोकळी जागा आहे तिथे वारकरी मनसोक्त खेळतात. त्याच्यामध्ये पाऊल धरणं आहे, फुगड्या आहेत, बस फुगडी आहे, कोंबडा आपण पूर्वी करायचा तो आहे. त्याच्यानंतर गाठोडं म्हणून एक जुना प्रचार आहे की दोन्ही हाताचे अंगठे आपल्या हातात धरायचे आणि अशी जमिनीवरती गिरकी घ्यायची. हे आणि मग टाळकऱ्यांचे नाना पद्धतीने पाऊल धरून खेळ. हा संपूर्ण जो रिंगणाचा गाभा आहे ना, हा त्या विश्वक्रीडेचं ते रूपक आहे. ती अखंड चालणारी आहे आणि म्हणून जीवनामध्ये सुखदुःख जरी आलं तरी ते सुद्धा त्या खेळाचा भाग आहे. म्हणजे जसं खेळात हार आणि जय हे स्वीकारतो आपण खिलाडू वृत्तीने, तसं जीवनामधलं सुखदुःख हे त्या भावनेने स्वीकारायचं, याचं दर्शन ते रिंगणातली क्रीडा आहे. आणि दुसरं, रिंगण हे गोल आहे, म्हणजे आपल्याकडे वर्तुळ हे पूर्णावस्थेचं दर्शन आहे की त्याला आरंभ पण नाही आहे आणि अंत पण नाही आहे. कुठे वर्तुळ सुरू होतं कुठे संपतं, तसं हा संपूर्ण जगराहाटी ही तशी आहे की ती अव्याहत चालते आहे आणि ती क्रीडामय आहे. याचं दर्शन आणि अगदी लौकिक व्यवहाराचा भाग म्हटल्यानंतर सतत 5-7-8 दिवस चालणं झाल्यानंतर थोडा विसावा. आणि दुसरं विसावा काय, याच्यात एक दुसरा मला गोड भाग काय वाटतो, इथे ना याच्यात खूप मोठ्या प्रमाणावरती ना एक यातलं वारीतलं जे महिला जीवन आहे त्यांना थोडा आणखी वेगळा तिथे अवकाश मिळतो. हे मला खूप त्यातला गोड भाग वाटतो. त्यामुळे वारीतलं जे रिंगण आहे त्याला क्रीडा, त्याच्यामध्ये भागवत धर्माची जगण्याबद्दलची जी तत्वदृष्टी आहे तिचं सूचन आणि एक एकसुरीपणा, नाही म्हटलं तरी चालणं आणि त्यातनं एक विरंगुळा आणि त्यातून एक तजेला मानायला येणं, एवढे भाग त्या रिंगणामध्ये येतात. बरोबर. तर सर आता जेव्हा हे सगळा प्रवास संपवून जेव्हा वारकरी शेवटी पंढरपूरला पोचतात, मला वाटतं आदल्या दिवशी आषाढ शुद्ध दशमीला सगळे सोहळे पोचतात. मग तिथे गेल्यानंतर पुढे काय होतं नक्की? साधारणपणे काय होतं, संध्याकाळी हल्ली तर खूप रात्रही होते अहो, कारण एक तर प्रचंड गर्दी सगळीकडे असते. त्यामुळे पंढरपुरामध्ये पोचेपर्यंत संध्याकाळ होऊन जाते. सगळ्या पालख्यांचा साधारणपणे दिनक्रम असा असतो की मुक्कामावर गेल्यानंतर आरती होते, देव तिथे विसावतात आषाढ शुद्ध दशमीला. एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होते. त्यामुळे सगळे देव म्हणजे पालखीमध्ये जसं रस्त्याने सोहळा चालतो तशी ती नगर प्रदक्षिणा होते. चंद्रभागेमध्ये देव जातात, चंद्रभागेमध्ये तिथे पुन्हा आरती आणि अभंग होतात. तिथून नगर प्रदक्षिणा करून पालखी पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी येते. पौर्णिमेपर्यंत पालख्यांचा मुक्काम पंढरपुरामध्ये असतो आणि तिथे दिवसभर काही नाही, म्हणजे सकाळच्या संध्याकाळच्या पूजा आणि प्रत्येक पालखीपुढे ठरलेली कीर्तनं. आता इथे सुद्धा आपला एक म्हणजे हे मगाशी माझं बोलण्याच्या ओघात राहिलं, रात्रीच्या मुक्कामाला जेव्हा पालखी थांबते, सोहळा थांबतो, तिथे आमच्या ज्ञानदेवांच्या म्हणजे आनंदीला पालखी समोर पुन्हा संध्याकाळी कीर्तन असतं आणि हे कीर्तन कुणी करायचं, कुठल्या दिंडीने करायचं याचे पूर्वापार ठरलेले संकेत आहेत. त्याची नोंद देवस्थानकडे असते आणि त्या दिंडीने तिथे ती कीर्तन केल्यानंतर त्या दिंडीची जो कीर्तनकार असतो तो येऊन सही करून जातो की माझी सेवा आज रुजू झाली. तसंच रात्री जागर असतो आणि पहाटे काकडा असतो पुन्हा. म्हणजे जो वारकरी आहे ना खरा, त्याला जेमतेम माझ्या जाणे 3.5-4 तासच झोप मिळते, कारण पहाटे 3-3:30ला पुन्हा काकडाला तो आंघोळ करून उभा राहतो आणि दिवसभरची वाटचाल होते. असाच परिपाठ हा पौर्णिमेपर्यंत असतो. पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा सगळ्यांची नगर प्रदक्षिणा होते. त्यावेळी चंद्रभागेमध्ये स्नान घातलं जातं पादुकांना. तिथून गोपाळपुराला काला केला जातो आणि मग गोपाळपुरामधून
ज्ञानदेवांची पालखी, तुकोबांची पालखी ही मग पंढरपूरला मंदिरात येते. तिथे पादुका विठ्ठलापाशी जातात, तिथे संतांची आणि विठ्ठलाची भेट होते आणि मग तिथून परत परतीचा प्रवास तो सुरू होतो. आणि हे थोडं गमतीशीर म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे. जाताना हा सगळा जो प्रवास आहे हा तिथीप्रमाणे ठरलेला असतो. त्यामुळे कधी कधी तिथीचा लय असेल तर एखाद दिवस कमी होतो, तिथीची वृद्धी असेल तर एखादा दिवस वाढतो. पण जाताना साधारणपणे 16-17 दिवसाचा जो प्रवास आहे तो येताना जवळपास निम्म्यात होतो. कारण पौर्णिमेला पंढरपूर सोडल्यानंतर शुद्ध वद्य दशमीला पुन्हा देहू आणि आळंदीमध्ये देव पोचतात. म्हणजे जवळपास तो 10 दिवसाचाच कालावधी आहे. त्यामुळे जाताना सरासरी वाटचाल ही दिवसाची 16-17 किलोमीटरची आहे, येताना ती दुप्पट होते. कारण एका दिवसात 2 मुक्काम घ्यायचे असतात. त्यामुळे येताना जी वाटचाल आहे म्हणजे एरवी जाताना सकाळी 6-6:30ला वाटचाल सुरू होते, येताना पहाटे 1:30-2ला सुरू होते. बर. आणि 2ला उठून चालायला लागायचं. साधारणपणे सकाळी 6-6:30-7पर्यंत पहिले 15-16 किलोमीटर ही पहिला पूर्ण होतो. तिथे थोडी विश्रांती, स्नान बिन करणं, तिथे पादुकांची पूजा होते आणि मग तिथून जेवण करून किंवा नैवेद्य दाखवून पुन्हा जी वाटचाल सुरू होते ती संध्याकाळी 6पर्यंत दुसरा मुक्काम. त्यामुळे जातानाच्या दुप्पट येताना चाल पडते. पण तो अनुभव वेगळा आहे खूप. म्हणजे मला वाटतं हे खरोखरच एक मॅनेजमेंटचं अतिशय चांगलं बेस्ट उदाहरण आपण म्हणू शकतो की इतक्या वर्षांची जी परंपरा आहे त्याच्यात कुठेही खंड पडू न देता हो. आणि जे तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक जो काय उपचार आहे, कुठलं भजन म्हणायचं, कुठलं कीर्तन म्हणायचं, कुठल्या दिवशी काय म्हणायचं, याचे जे संकेत ठरवून दिलेले आहे ते इतक्या वर्षांपासून कुठलाही त्याच्यात सुद्धा म्हणजे त्यातलं जे टाइम मॅनेजमेंट आहे ना ते सगळ्यात क्रिटिकल आहे. कारण साधा आता म्हणजे याच्यात खूप फार आपला वेळ घेत नाही. आता काय झालं आहे, संख्या वाढली आहे. त्यामुळे पालखीचा जो मुख्य तळ असतो ना तिथून जवळपास 5 किलोमीटर परिसरामध्ये दिंड्या विखुरलेल्या आहेत. त्यामुळे ह्यांना सकाळी वाटचाल सुरू होण्याआधी किमान 3 तास आधी उठायला लागतं. म्हणजे रात्री तळ जवळपास जागाच असतो 24 तास. पण रात्री जवळपास 3-3:30 पासून आंघोळी करणं, कपडे धुणं, सामान जे आहे ते सामान ट्रकमध्ये भरून ते ट्रक आधी पुढे रवाना करणं, कारण नाहीतर चालताना अडथळे होते. पण सकाळी 6ला निघाल्याच्या आधी तंबूमध्ये चहा हा मिळणं, दुपारी मुक्कामाला जेवायच्या मुक्कामाच्या आधी तिथे ट्रक पोचून स्वयंपाक तयार होऊन दिंडी तिथे पोचल्यानंतर पटापट तिथे पंक्ती वाढायच्या. त्याच्यानंतर ते सगळी भांडी, स्वयंपाकची भांडी, साधनं पुन्हा आवरायची, ती ट्रकमध्ये भरायची, पुढं जायचं. संध्याकाळी दिंडी मुक्कामावर पोचेपर्यंत दिंडीमधले बाकीचे जे लोक असतात ते दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबू रावट्या ठोकून तयार असतात. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, भांडी बिंडी सगळी घासायची, पुन्हा झोपायचं. हे सगळं इतकं टाईम बाउंड असतं. कारण पालखी कोणासाठी थांबत नाही. म्हणजे नांदेवांकडे आमच्या 3 करणे होतात. पहिला करणा हा सावधगिरीचा असतो. दुसऱ्या करण्याला रथाचे बैल जे असतात ते रथाला जोडले जातात. तिसऱ्या करण्याला पालखी रथामध्ये विराजमान होते आणि सोहळा चालायला लागतो. त्यामुळे हे टाईम मॅनेजमेंट जे आहे आणि हे टाईम मॅनेजमेंट जसं देवस्थानला करायला लागतं तसं प्रत्येक दिंडीला करायला लागतं. त्यामुळे त्याच्यात सगळ्यात अनुकरणी आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळं स्वयंशिस्तीने होतं. ही जी स्वयंशिस्त आहे ना हा खरा या संप्रदायाच्या भक्तीचा सगळ्यात विलोभनीय प्रकार आहे. मला वाटतं आपण जे एक म्हणतो पडद्यामागचे कलाकार किंवा आपल्याला समोर दिसतं ते समोर दिसतं, पण त्याच्या मागे जी लोक काम करतात त्यांचं पण जे योगदान आहे ते पण मला अफाट आहे. वाटतं ते अफाट आहे. म्हणजे मी फक्त एकच सांगतो, आनंद देवस्थानमध्ये वारीची तयारी ही किमान 2 महिने आधी सुरू होते. कारण मी म्हटल्याप्रमाणे जवळपास देवस्थानचे हे 50 ते 55 सेवक हे सतत पालखीबरोबर असतात. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी दररोज संध्याकाळी पालखीच्या मुक्कामावर स्थानिक प्रशासन येतं. ही एक बाब मात्र आपण इथे आवर्जून त्याची दखल घ्यायला पाहिजे आदराने. या सगळ्या सोहळ्यामध्ये प्रशासनाचं अतिशय मोठं कौतुकास्पद सहकार्य असतं. हे अधोरेखित केलंच पाहिजे. म्हणजे आता पालखी महामार्ग हा एक मोठा तर रस्ता तो सगळ्यांना दिसतोय, पण ज्या गावामध्ये रात्री मुक्काम आहे तिथे आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, कायदा सुव्यवस्था, बंदोबस्त, वाहतुकीचं नियमन
हे सगळं त्यामुळे तहसीलदारापासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापर्यंत सगळी यंत्रणा कलेक्टरपासून ही तिथे अखंड राबत असते. प्रत्येक मुक्कामावर संध्याकाळी त्या त्या भागातले सगळे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते दिवसभरच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी देवाच्या तंबूमध्ये येतात. विश्वस्तांबरोबर चर्चा होते. दिवसभर काय काय अडचणी आल्या, उद्याचा टप्पा कुठला आहे, कुठे गर्दी व्हायची शक्यता आहे, याचा संपूर्ण आराखडा घेतला जातो. त्यामुळे ही तयारी हे शासनाचं फार मोठं योगदान आहे या सगळ्या प्रकारामध्ये. म्हणजे जिल्हा पातळीवरती बैठका होतात, विभागीय आयुक्तांच्या पातळीवरती बैठका होतात, कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरती बैठका होतात. सगळ्यात शेवटी बैठक ही त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. त्यामुळे हे जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये दिंडीचा जसा सहभाग आहे, देवस्थानचा जसा सहभाग आहे, प्रशासनाचा जसा सहभाग आहे, तसा ग्रामस्थांचाही खूप आहे. कारण या संपूर्ण 17-18 दिवसामध्ये एक आपण हा खरा चमत्कार आहे की कोणीही माणूस उपाशी राहत नाही. ही खूप महत्वाची. कारण दिंडीत काय होतं, मी माझं दिंडीत नाव नोंदवलं ना की मी तसा निर्धास्त असतो. कारण मी दिंडीचं भिशी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन दिलेली असते. त्यावेळेस 2 वेळचा चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण, झोपायची व्यवस्था ही दिंडीची मग जबाबदारी बनते. पण कुठल्याही दिंडीत सहभागी नसणारा लाखोंचा समुदाय जेव्हा चालतो, एकही माणूस उपाशी राहत नाही. कारण गावोगावची तरुण मंडळं, भजनी मंडळं, तिथल्या स्वयंसेवी संस्था, तिथल्या सहकारी संस्था, तिथे असणारी तरुण मंडळं हे अनंत प्रकारे या सगळ्या वाटचाल करणाऱ्यांची वाटचाल सुविधापूर्ण व्हावी म्हणून झटत असतात. त्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पाणी पुरवठा, आयत्यावेळी कुणाला आजारी पडला माणूस त्याला दवाखान्यामध्ये पोचवायची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, स्वच्छता, गर्दीचं नियमन, दर्शनासाठी येणाऱ्या रांगेचं व्यवस्थापन, हे सगळं अत्यंत मोठ्या उत्स्फूर्त लोकसहभागामधनं होतं. त्यामुळे वारी हा खऱ्या अर्थाने लोकसमूहाच्या सामूहिक शक्तीचं शिस्तबद्ध दर्शन आहे. आणि हे खरोखर या संप्रदायाच्या उपासनाविधीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. मला वाटतं यावर्षी असंही आपण ऐकतोय की एक एअर ॲम्ब्युलन्स पण प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. हा अजून एक दरवर्षी होत आहे. म्हणजे हे ह्याबाबत खरंच आपण सगळ्यांनी ही कृतज्ञता म्हणजे हे खऱ्या अर्थाने ज्याला आपण योगदान म्हणतो, हे सगळ्या समाजातल्या विविध घटकांचं योगदान आहे. आणि प्रशासन, देवस्थानं, दिंडी प्रमुख हे आपापल्या परीने ज्या सगळ्या बदलणाऱ्या गरजा आहेत, बदलणारी परिस्थिती आहे, त्याचीही दखल घेत हे सगळं सुविहित कसं पार पडेल याच्याकरता अखंड कल्पना या लढवल्या जातात. आणि मला वाटतं त्यामुळेच हे असं एकमेव उदाहरण असेल भारतामध्ये की इतक्या मोठ्या लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय चालत असतो, पण कुठलीही दुर्घटना आजपर्यंत झालेली आपण पाहिली नाही. मला वाटतं तुम्ही जे म्हणताय की हे देवस्थानचं जे सगळे मानकरी, त्याच्यानंतर ग्रामस्थ आणि सरकार या तिघांच्या मिलापातून हे जे काय शिस्तबद्ध एक प्रकारचं. तर आता एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया. विठ्ठलाची मूर्ती आपण जी म्हणतो, अतिशय सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या मूर्तीबद्दल सुद्धा खूप उत्सुकता लोकांच्या मनात असते की जसं आपण म्हणतो की डोक्यावर एक शंकराची पिंडी आहे, मकरकुंडल आहे, कौस्तुभमणी आहे, आणि असंही म्हणलं जातं की हे एक विष्णूचं एक रूप आहे. तर ह्या मूर्तीबद्दल थोडंसं जाता जाता तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी करतो का, म्हणजे विठ्ठलाचं मूर्ती दर्शन आणि विठ्ठलाचा अवतार हे दोनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण 2 अर्थांनी आहे. हा म्हणजे आमच्या भारतामध्ये महाविष्णूंच्या अवताराची गाजती उपासना केंद्र 3 आहेत. श्रीशैलावरचा बालाजी, पुरीचा जगन्नाथ आणि पंढरपूरचा श्री विठ्ठल. ह्या 3 हे मुख्य म्हणतो की ही खरी वैष्णव आणि विष्णूंची अवतार आहे. जगन्नाथ हा पण विष्णूचा अवतार आहे, बालाजी हा विष्णूचा अवतार आहे, श्री विठ्ठल हाही विष्णूचा अवतार आहे. फक्त इथे त्या अवतारांचं द्योतन वेगवेगळं आहे. म्हणजे पुरीला जो जगन्नाथ आहे त्याला अन्नब्रह्म म्हटलं जातं.
हम्म. कारण तिथे अखंड अन्नदान चालू हो आहे. हो. आमचा तिरुपतीचा बालाजी जो आहे तो संपन्न देव आहे, हम्म. त्याला कांचन ब्रह्म म्हटलं जातं. हम्म. आणि आमचा विठ्ठल जो आहे हा कष्टकऱ्यांचा देव आहे. हो. त्यामुळे त्याला सगळ्यात आनंद कशात आहे तर त्याला टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये तो रंगतो, म्हणून विठ्ठलाला नादब्रह्म म्हटलं जातं. हम्म. त्यामुळे हे मूळ ब्रह्म आहे, विष्णू आहे. ज्ञानदेवांचा एक गोड अभंग आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. की हे मूळ ब्रह्मस्वरूपच आहे, पण एरवी ब्रह्म जे आहे ते अनाम आहे, अरूप आहे, सूक्ष्म आहे, ते डोळ्यांना दिसत नाही, इंद्रिय गोचर नाही आहे. मात्र पंढरपूरला विटेवरती उभं असणारं ते ब्रह्म आहे ते इंद्रिय गोचर आहे, त्याला मिठी मारता येते, त्याच्या पायाशी जाऊन भिडता येतं. हे का आहे असं तर ह्याच्या मागे संकेत हा पूर्णपणे हा भक्तीच्या बळावर उभा आहे. मी त्याला भक्ती करता म्हणजे तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात की भावाचे मथिले निर्गुण संचले, ते उभे केले विटेवरी. की जे निर्गुण ब्रह्म आहे त्याला भावभक्तीच्या बळावर आम्ही आकार घ्यायला राहून इथे उभा केलेला आहे. त्यामुळे हा भक्ती खातर म्हणजे तुकोबांच्या एक नाटामध्ये एक चरण असं आहे, नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. की आम्ही भक्तांनी हट्ट धरला म्हणून तू जो रूपहीन आकारहीन होतास तो रूप आणि आकार घेऊन प्रगट झालास आणि विटेवरती उभा राहिलास. आता हे विटेवरचं स्थान जे आहे हे बघा, म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे, पण जे महाविष्णूंचे 10 अवतार भागवतामध्ये ते प्रख्यात आहेत तसं याचं रूप नाही आहे. याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही आहे. हा कुणाचंही पारिपत्य करण्यासाठी आलेला नाही. हा केवळ पुंडलिक रायाच्या भक्तीला भुलून आलेला आहे. बरं, ती भक्तीसुद्धा पुंडलिक रायांनी ह्याची केली नव्हती, आईबापांची करत होती. पण आईवडिलांच्या सेवेमध्ये असणाऱ्या मुलाच्या भक्तीला भुलून देव आलेला आहे. हा कुठून आला आहे? या अवताराचं रहस्य असं आहे की हा महाविष्णूंचाच अवतार आहे, पण हा महाविष्णूंचा गोकुळातून आलेला अवतार आहे. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. म्हणजे नामदेवरायांनी याचं फार गोड वर्णन एका अभंगामध्ये केलेलं आहे की देव गोकुळामध्येच होते आणि तिथे त्यांच्या कानावर ख्याती गेली की या पुंडलिक क्षेत्रामध्ये पुंडलिक नावाचा असा एक भक्त अतिशय निरतिशय भावाने प्रेमाने आईवडिलांची सेवा करतोय. म्हणून ते कौतुक बघण्यासाठी बरोबर 500 गोपाळ म्हणजे 500 गाई गोपाळ यांना घेऊन बालकृष्ण वृंदावनात किंवा गोकुळातून पंढरपूरला आले. तिथे त्यांनी गाई आणि गोपाळ जिथे थांबवले त्याला आम्ही गोपाळपुरा म्हणतो. तिथे त्यांना ठेवून देव एकटेच पुंडलिकाकडे आले. त्यामुळे नामदेव असं म्हणतात की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. म्हणजे हा महाविष्णूंचा 8वा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि बालकृष्णाचं रूप म्हणजे विठ्ठल आहे. त्यामुळे हा पुन्हा एक थोडा आवर्जून नोंदवायला पाहिजे भाग असा की वारकरी संप्रदायाने शिकवलेली जी कृष्ण भक्ती आहे ती बालकृष्णाची भक्ती आहे, ती कुमार कृष्णाची भक्ती नाही आहे. त्यामुळे उत्तरेकडे किंवा पूर्वोत्तराच्या कृष्ण भक्तीमध्ये जो मधुरा भाव आहे तो मधुरा भाव महाराष्ट्रातल्या भक्तीत नाही आहे. इथे वात्सल्य भाव आहे कारण हा बालकृष्ण आहे. असा तो बालकृष्ण तिथे पुंडलिकाच्या समोर आल्यानंतर त्याच्यात पुन्हा एक गोष्ट ते फक्त सांगतो मग त्याच्या रूपाकडे जाऊन आपण सांगता करू. याच्यामध्ये गमत अशी आहे की समर्थ संप्रदायामधले समर्थांचे शिष्य दिनकर स्वामी तिसगावकर म्हणून जे होते त्यांचा जो तिसगावला मठ आहे त्या मठामध्ये एक बाळ सापडलं. त्याचा उल्लेख डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी विठ्ठलावरती त्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्यात हा उल्लेख आहे. ती कथा फार गोड आहे बरं का. ती म्हणजे पुंडलिक राय आईवडिलांच्या सेवेमध्ये आहेत, देव मागे येऊन उभे राहतात, त्याला हाक मारतात. पुंडलिक म्हणतो की देवा तू आला आहेस, म्हणजे तुझं स्वागत आहे, पण मी आईवडिलांचं सेवा सोडून काही येणार नाही, तू जरा थांब. म्हणून त्याने ती वीट मागे टाकली. तुकोबांनी याचं वर्णन केलं का. तुकोबा देवाला म्हणतात की का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली वीट. तर ते विटेवरती देव उभे राहिले. पुंडलिकांनी त्या तिसगावकरांच्या मठातल्या कथेत उल्लेख असा आहे की पुंडलिक देवाला 2 अटी घालतात की देवा मी तुझं दर्शन घेईन पण मला माझ्या 2 अटी आहेत. तर देव म्हणले कुठली अट आहे. तर तो म्हणतो की पहिली अट अशी आहे की हे जे स्थान आहे
हे माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावं म्हणून पुंडलिक क्षेत्र, पंढरपूरला पुंडलिक क्षेत्र असंही म्हणतात. आणि पुंडलिक म्हणतात दुसरं माझी देवाट अशी आहे की मला तुझं अनुच्छिष्ट ध्यान बघायचं आहे. तर देव म्हणतात अनुच्छिष्ट म्हणजे काय, तर तो म्हणतो की देवा तुझे आजपर्यंत 8 अवतार झालेले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण. या प्रत्येक अवतारामध्ये तू अष्टरसांपैकी एकेका रसाचं सूचन घडवलेलं आहेस. वामन हास्यरस आहे, कारण वामनाची बटू मूर्ती बघितल्यानंतर बळीची सभा हसली असा उल्लेख आहे. परशुराम रौद्र आहे, राम वीर आहे, त्याच्यानंतर नरसिंह अवतारामध्ये बिभत्स रूप आहे, तो त्याची आतडी बाहेर काढलीस. कृष्ण अवतारामध्ये शृंगार आहे. मला म्हणतो मला असा यापैकी एकाही रस, कारण हे सगळे रस पूर्वी तू उष्टावून सोडलेले आहेस, म्हणून अनुच्छिष्ट ध्यान पाहिजे. म्हणून शांत रसाचा आविर्भाव घडवत देव विटेवरती उभा आहे. त्यामुळे म्हणजे डॉक्टर गोबन देगलुरकरांसारखे जे मूर्ती विज्ञान शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की योगस्थ मूर्ती आहे आणि हा शांत रूपाने उभा आहे. याचं वर्णन तुकोबारायांच्या गाथेमध्ये पहिला जो अभंग आहे ना तो नितांत रमणीय आणि अत्यंत सूचक आहे. तुकोबा असं म्हणतात, समचरण दृष्टी वेटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. हे जे विठ्ठल रूप आहे, हे जे विठ्ठल ध्यान आहे किंवा हा जो विठ्ठलाचा अवतार आहे हा कसा आहे, हा समचरण आणि समदृष्टीने उभा आहे. म्हणजे विटेवरती समचरण आहे, दृष्टी समान आहे. म्हणजे समोर येणारा हा पापी आहे का भक्त आहे, हा सुष्ट आहे का दुष्ट आहे, हा शत्रू आहे का मित्र आहे, हा भेद तो करत नाही. तुकोबा असं म्हणतात की मूढ पापी जैसे तैसे लावी कासे उतरवली, की कुठल्याही भावाने तुला जो शरण आला देव तरी तू त्याच्यात भेद करत नाहीस, पण तू समदृष्टीने बघतोय आणि तू समचरण उभा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा ती समता जी आहे, ज्याच्या रूपामधून जी प्रगट होते, त्या समतेचं आविष्करण आमच्या जगण्यामध्ये व्हावं, तेथे माझी हरी वृत्ती राहो असं तुकोबाजी म्हणतात. ते त्या मूर्तीचं सूचन आहे आणि हा सगळ्यात मोठा समन्वय आहे. म्हणजे आपण मगाशी जे म्हणलात की आमचा विठ्ठला जो आहे पंढरपूरचा, विठोने शिरी वाहिला देवराणा असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे मस्तकावर भगवान शंकरांना धारण करून तो उभा आहे. निवृत्तीनाथाने याचं फार गोड वर्णन केलं आहे. निवृत्तीनाथाचा एक अभंग असा आहे की विष्णू सहित शिव नांदतो पंढरी भीमा तिरी केले पेखण जेडे. पेखण हा एक प्रकारचा नृत्याचा प्रकार आहे. धारणा अशी आहे की श्री विठ्ठल हा शैव आणि वैष्णव या 2 उपासनांचा संगम आहे. श्री विठ्ठल हा आगम आणि निगम म्हणजे वेद आणि आगम या दोन्हीचा संगम आहे. आणि गंमत म्हणजे या रूपाचं वर्णन ज्ञानदेवांनी त्यांच्या अभंगात केलेलं आहे. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे की रूप पाहता डोळसू, की अत्यंत सुंदर आहे. सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशू तेणे मस्तकी वंदिला, की हा पांडुरंगाला भक्त अत्यंत त्याचे प्रिय आहेत आणि विष्णूला सगळ्यात प्रिय त्याचा भक्त भगवान शंकर आहे. त्यामुळे आपल्या प्रिय भक्ताला मस्तकी धारण करून पर्यायाने भक्ताचा महिमा किंवा भक्ताचं प्रेम मला किती आहे हे जगाला कळावं म्हणून तो त्याला मस्तकी धारण करून उभा आहे. आणि त्याचे कमरेवरती जे हात आहेत त्याचंही ज्ञानदेवांनी फार सुंदर वर्णन केलं. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे की करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. की ज्ञानदेव असं म्हणतात की तो वेटेवरती कमरेवरती हात ठेवून जो उभा आहे तो असं म्हणतोय, तो प्रत्येकाला सांगतोय की अरे तुम्ही मला जर शरण आलात तर तुमचं भवसागरातनं तुम्हाला तरुण नेण्याची मी हमी देतो. म्हणजे जे पुन्हा याचा संबंध पुन्हा मोक्षाशी आहे की पुन्हा जन्म पुन्हा मरण पुनरपी जननम पुनरपी मरण हा जो भव आहे सागर तो आपल्या बुडून वाहून नेईल. ज्ञानदेव असं म्हणतात की तो विटेवरती हात ठेवून जो उभा आहे तो त्याच्याकरता उभा आहे की तुम्ही जर मला अनुसरलात तर मी तुम्हाला हमी देतो की कितीही तुम्ही भवसागरात सापडलात तरी तुमच्या डोक्यावरनं पाणी जाणार नाही, तो भवसागर कमरेच्या वर चढणार नाही. हे त्या विठ्ठल मूर्तीचं जे दर्शन आहे ना हे ह्या सगळ्याचं सूचन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा भाग म्हणजे हा प्रेममूर्ती आहे. म्हणजे तुकोबांचा एक अभंग आहे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणजे आपण सांगतेच्या वेळी असं म्हणू शकतो की वारी काय आहे, वारी हा उपासना मार्ग असा आहे की इथे कुणालाही कशाची अपेक्षा नाही आहे. इथे पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन तर पांडुरंगाचं अनेकांना होतच नाही. तुकोबांचा त्यामुळे एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळची नाशा अहंकाराचा. त्यामुळे
वारी हा साधना प्रकार असा आहे की तिथे साध्यापेक्षा साधन हे जास्ती रम्य आहे. त्यामुळे चालणं, आणि मी म्हटल्याप्रमाणे संतांच्या बरोबर संतांनी रचलेले अभंग घेत म्हणत संतांना प्रिय असणारा आराध्याकडे वाटचाल करणं हाच रोमांचक, म्हणजे हा प्रवास अधिक रोमांचक आहे दर्शनापेक्षा सुद्धा. आणि हा संपूर्णपणे प्रेममय भक्तीचा आविष्कार आहे. कारण तुकोबांनी पांडुरंगाचं वर्णन असं केलं आहे, प्रेमा वाटी तो उदार देता नाही साना थोर. आणि म्हणून हा निखळ प्रेमाचा व्यवहार आहे. त्यामुळे ही वारीचं वैशिष्ट्य जे आहे की इथे साध्य काही नाही, इथे साधन महत्त्वाचं आहे. आणि त्या विठ्ठलाकडे काहीही मागायचं नाही आहे. त्याचे फक्त की तू म्हणजे तुकोबांचा फक्त गोड अभंग सांगतो पठाऊन महाराज असं म्हणतात, आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ऐसे निवडिले मुळी संती बैसोनी सकळी. की तो म्हणतात, देवा हा तुझा माझा आमचा व्यवहार असा आहे की काही नाही, आम्ही फक्त तुझं नाम घ्यायचं आणि त्याच्या बदल्यात तू तुझं प्रेम आम्हाला द्यायचंस. हा जो देवाणघेवाणीचा व्यवहार आहे हा कुणी ठरवला आहे? हा संतांनी ठरवलेला आहे. त्यामुळे आपल्या दोघांची जबाबदारी आहे की संतांना जबाबदार राहण्याची, की आम्ही नाम घ्यावं प्रेमाने, तू तुझं प्रेम आम्हाला द्यायचं. असा हा निखळ भक्तीचा चल आविष्कार म्हणजे आमची पंढरपूरची वारी आहे. तर आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आमच्या रसिक प्रेक्षकांना एवढंच मी सांगू शकते की जसं ज्ञानोबा तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे की आपल्या आयुष्यात एकदा तरी वारी जरूर करावी. आणि जसं आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं, वेळोवेळी हे आपल्याला प्रत्ययास आणून दिलं सरांनी की हा एक संतांनी एक परिपाठ घालून दिलेला एक मेळा आहे. आणि जसं एक चलभक्ती किंवा आपण जसं म्हणतो की विठ्ठलाचं दर्शन हे आपलं ध्येय नाही आहे, तर वारीमध्ये जे अनुभव येतात जणू काय विठ्ठल आपल्याबरोबरच या वारीमध्ये चालतो आहे, ही एक अनुभूती जमेल तर ह्या जन्मात प्रत्येकाने घ्यावी. मला वाटतं ह्याच एका भावनेवर आपण आज इथेच थांबू. आणि सर आपले परत एकदा खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी आणि लवकरच परत भेटू. धन्यवाद.